मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये सध्या घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे। त्यामुळे स्वच्छता मोहीम आता महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। दिवाळीनंतर जे फटाके फोडण्यात आले होते आणि जे सेलिब्रेशन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये झालं होतं, त्यानंतर हा जो कचरा आहे तो आता स्वच्छ करायला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे। संपूर्ण हा जो परिसर आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की फटाक्यांचे जे तुकडे आहेत, जे अवशेष आहेत आणि जे पुठ्ठे आहेत ते सर्वत्र पसरलेले आहेत आणि ते सध्या गोळा करण्याचं जे काम आहे ते महानगरपालिकेकडून केलं जाते। छत्रपती शिवाजी महाराज पार्क या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत प्रख्यात आहे आणि खेळासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईची गर्दी होत असते आणि हा कचरा या ठिकाणी पडला असल्यामुळे बऱ्याच जणांना या ठिकाणी येता येत नाही आणि हेच कारण आहे की आता महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। त्यांनी हा संपूर्ण कचरा जो आहे तो आता स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या मैदानावरती फटाके फोडण्यात आले, दिवाळीचं सेलिब्रेशन करण्यात आलं आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता जो कचरा आहे तो संकलित करण्याचं जे काम आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे। याला आणखी एक दिवस लागेल असं सुद्धा बोललं जातं आणि एक दिवसानंतर जे संपूर्ण मैदान आहे ते सुद्धा पूर्णपणे स्वच्छ करण्यात येईल। तर स्वच्छता मोहीम सध्या हाती घेण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।